नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी. आपण बघताय कवडसा. मित्रहो, आज एक वेगळाच विषय मी घेतला आहे. मासेमारीचा विषय घेतला आहे. रोज संध्याकाळ झाली की मच्छीमारांची समुद्रावर जायची तयारी सुरू होते. दिवसभर दुरुस्तीची कामे होतात. मग जाळ्यासह सगळं जे लागणारं साहित्य आहे ते नौकेत भरलं जातं. नाव जर पाण्याबाहेर काढली असेल तर ती वाळूतून पाण्यापर्यंत नेणं म्हणजे अतिशय कष्टप्रद असतं. 4-5 लाकडी ओंडक्यांच्या आधारे तिला पाण्यापर्यंत नेलं जातं. त्या ओंडक्यावरून नाव नेता यावी म्हणून त्यावरती निसरडं तेल ओतलं जातं. समुद्रात नाव नेल्यानंतर तिथे ती नांगरून ठेवली जाते. मग रात्री 8 नंतर या नौका समुद्रात जातात. उसळणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटा, चारी दिशांनी पाणीच पाणी, सारा अंधार. नावेतील एक दिवाच दिमतीला आणि एखादा सहकारी बरोबर असतो. खोल समुद्रात जवळपास कोणीही नाही अशी परिस्थिती. अशा अवस्थेत ही मासेमारी करावी लागते. रात्री अपरात्री लाटांचा सामना करत हेलकावे घेणारी नाव आणि त्यात मासेमारी करायची, याला खरं तर धाडस लागतं. नुसतं धाडस नाही तर वाघाचं काळीज लागतं. अशावेळी कुसुमाग्रजांची कोलंबसाचे गर्वगीत ही कविता आठवते. ते सागराला म्हणतात, अनंतामुची ध्येयासक्ती, अनंतानाशा, किनारा तुला पामरा. फेसाळणाऱ्या लाटावर स्वार होण्यासाठी ही नौका चाललेली आहे. हे स्थळ आहे कर्नाटकातील मुरुडेश्वर येथील. हा समुद्रकिनारा पर्यटकांनी गजबजलेला असतो. मुरुडेश्वर हे शंकराचं स्थान आहे. तिथं भव्य मंदिर आहे. शंकराची भव्य मूर्ती आहे. त्याशिवाय गोपूर जे आहे मंदिराचं ते बघण्यासारखं आहे. तर अशा पद्धतीनं नाव अगदी समुद्रात आवश्यक जेवढी आत न्यायला ना पाहिजे तेवढी ती नेली जाते. आणि तिथं ती नांगरून ठेवली जाते. मग सगळे मच्छीमार घरी येतात. काहीजण जेवण करतात किंवा काहीजण जेवण बरोबर घेऊन आत जातात आणि रात्रभर हा त्यांचा नित्यक्रम सुरू असतो. हे ओंडके पुन्हा बाहेर घेतले जातात. आत न्यायचं म्हणजे 4-5 लोक लागतात ते ढकलायला, ते ओंडके लावायला आणि त्यावरून पुन्हा नाव आत न्यायला. तर अतिशय हे त्रासदायक तसं काम असतं. एकदा आवश्यक खोल पाण्यात नाव गेली की तिथे मग ती नांगरून ठेवतात. म्हणजे ती पुन्हा हलत नाही. त्यानंतर मग रात्री ती त्यांचा मासेमारीचा प्रवास सुरू होतो. धन्यवाद. मित्रहो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सर्व संबंधितांना पाठवा आणि माझ्या
खवडसा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.